आणि त्याचा तपास पुन्हा सुरू करणार, सुट्टी नाही देणार. कारण त्यांनी ह्यो कळस गाठीला होता, ह्यो कळस गाठीला होता त्यांनी. त्याच्यामुळं तो जरी आता याच्यातून काय त्या रश्मी शुक्लाताई बरेच जण ते नागपूरला जमले होते, अजितदादा होते त्यावेळेस, त्यांनी काय तिथं क्लीन चिट दिली असेल, परंतु ते आरोपीलाही सुट्टी नाही आणि त्याला पण नाही. आणि ते त्याला भोगाच लागणार. आता यासाठीची मागणी होणार आहे. तसं ते होतं मला आता यासाठी आहे, त्यात काय झालं काय माहिती, चुट्टी यासाठी नेमली होती मग गुप्तर यांनी, त्याला एकट्यालाच माहित होती ती नेमली म्हणून. त्यामुळं तसे हे असले प्रयोग करू शकते ते. त्यामुळं काय असतं पुढच्या काळात ताईंनी उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर खूप गप्प राहून हे राजकीय फायदा ताईच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने उठू शकते ते गीतागत. आणि त्याचबरोबर दोनही पोरांनी तिथून मग काय झालं असं नसन झालं ते विषय त्यांनी आता काय म्हणतात त्याला गंगेत वाहलं तसं त्यांनी ते विषय सोडून देऊन आपल्या आईच्या पाठीशी ठामपणानं दोन्ही मुलांनी उभा राहून सगळा परिवार पुरा त्यांचा एकजूट करून की पुढचे पावलं त्यांनी चांगले टाकलेच पाहिजे. असू शकतं काही दादांचंही म्हणणं त्यावेळेस असू शकतं मुलांच्या बद्दलचं, किंवा नसूही शकतं आपल्या त्यांच्यातलं काय माहीत नाही, काही सल्ले दिले असतील, तर मात्र आईच्या पाठीशी खंबीर राहून सगळं कुटुंब एक करायचं शिकलं पाहिजे. आणि सावधगिरीनं, ही काटेरी रस्ता आहे खूप, आता सावधगिरीनं पाऊल टाकलं पाहिजे ताईंनी स्वतः. कारण हे गिधाडं दादाला जितके माहीत होते ना तितक्या ताईला माहीत असते ना असं नाही. ते फक्त दाखवू शकते आमची माया सगळी तुमच्यावर, आमचं सगळं काय असं आयुष्य तुमच्यावरती. आणि ते मात्र असा चौकून घेरा टाकू शकते, खूप मोठा घेरा टाकू शकतात, कळून तर देणार नाहीत. पण मागं पुढं काय ते बसणं त्यांचं त्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच काय चर्चा का काय झालं, म्हणजे थोडंसं ते लक्षात घेण्यासारखं आहे. त्यांनी झालं दादांचे आता त्या जागेवरती त्याच ताकदीचा माणूस असणं आवश्यक होतं, तर त्या दोन्हीकडचा अनुभव येता येईल, त्या लायक आहेत 100%. फक्त सावध राहिलं पाहिजे. आमच्यामुळं नाही, आम्ही त्यांच्या पक्षासाठी म्हणतो. आणि बाकी काय ओके, थँक्यू दादा.